नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 22 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत नुकताच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे या संदर्भात माहिती. 101व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी आता कुणाची निवड झालेली आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तसेच डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर हे कोणते ठरले आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. फोर्ब्स नुसार खालीलपैकी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 सावित्री जिंदाल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की फोर्ब्सची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आणि नवोदित कोण या यादीमध्ये समावेश झालेले आहे या संदर्भातल्या माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. सुरू करूया आजच्या दिनविशेषला. आज आहे 22 मार्च. 22 मार्च या दिवशी पेटा या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. पेटाचं स्थळ होतं व्हर्जिनिया आणि पेटाचं बोधचिन्ह आहे धावता ससा. पेटा इंडियाचा प्रारंभ 2000 या साली करण्यात आलेला आहे. 22 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. 1993 पासून हा दिवस साजरा केला जातो. 2026 ची थीम आहे वॉटर अँड जेंडर. 22 मार्च 1970 हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या ज्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपाली चाकणकर. तर आपल्याला माहितच आहे की रुपाली चाकणकर यांनी नुकताच राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. बंधुबाबा अशोक खरात याच्या संपर्कात असल्याने त्यांना अशा पद्धतीचा राजीनामा हा द्यावा लागलेला आहे. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील एक सक्रिय महिला नेत्या होत्या आणि तशाच त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या. त्यांचं पूर्ण नाव रुपाली चाकणकर. राजकीय पक्ष आहे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट. महत्वाचे पद कोणते होते? तर त्या अध्यक्ष होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिला आघाडीत महत्वाची भूमिका त्या उठावत होत्या. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही नेमकी कधी झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1993. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीची फॅक्ट माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर 1993. तर आता सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माहिती पाहायला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 या दिवशी करण्यात आलेली होती. याचा कायदा होता महाराष्ट्र अधिनियम 1993च्या क्रमांक 15 अन्वये. भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे ज्याने महिला आयोग हा स्थापन केलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर याची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रकार आहे वैधानिक मंडळ म्हणजेच स्टॅच्युटरी बॉडी. याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आता या महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे जरी स्टॅच्युटरी बॉडी असलं म्हणजे वैधानिक मंडळ असलं तरी याला संविधानाचा कोणकोणता आधार आहे? तर कलम 14, 15, 16, 38, 39, 39 अ आणि 42. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं ब्रीद वाक्य आहे स्त्री शक्ती रतुल्या सदा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष कार्यकाळ असतो 3 वर्ष. रुपाली चाकणकर या 2 वेळा अध्यक्ष झालेल्या होत्या म्हणजे 2021 ते 2024 आणि 2024 मध्ये त्यांची पुनर्निवड ही झालेली होती. महिला आयोगाची नेमकी उद्दिष्टे कोणकोणती आहेत या संदर्भात माहिती पाहूया. महिलांची सामाजिक स्थिती व प्रतिष्ठा सुधारणे, महिला विरोधी प्रथा किंवा रूढींवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांशी संबंधित सर्व कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, शासनाला सल्ला देणे, निशुल्क कायदेशीर सल्ला व समुपदेशन देणे, तसेच संशोधन, कार्यशाळा, एनजीओ संवाद अशा पद्धतीच्या गोष्टी आयोजित करणे हे महिला आयोगाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र महिला आयोगाची रचना कशी आहे? तर एक अध्यक्ष आणि काही सदस्य असतात. तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता राजीनामा दिलेला आहे. तर यामध्ये सध्या सदस्य सचिव आहेत नंदिनी आवाडे आणि पदसिद्ध सदस्य आहेत पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष हे कोण झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहन जोशी. 101व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आता नुकतीच मोहन जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन याची या संदर्भात माहिती पाहूया. तर 1905 मध्ये पहिले मराठी नाट्य संमेलन पुणे या ठिकाणी झालेले होते. याचे पहिले अध्यक्ष होते ग श्री खापर्डे.
तर नुकतेच 100वे संमेलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पार पडलेले आहे. या 100व्या संमेलनाची सुरुवात ही पुण्यामध्ये सुरू झालेली होती आणि त्याचा जो काय आता समारोप आहे तो आता नुकताच पुढील महिन्यामध्ये रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे. 100वे संमेलन 2024 मध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी याची सुरुवात झालेली होती. डॉक्टर जब्बार पटेल हे 100व्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मोहन जोशी या संदर्भात माहिती पाहूया. मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष देखील होते. 2003 ते 2011 या कालावधीसाठी ते अध्यक्ष होते. 2010 ते 2009 म्हणजे 2009-10 या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे नाट्य संमेलन न्यू जर्सी अमेरिका या ठिकाणी झालेले होते. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नटखट नटखट. अशा पद्धतीचं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची ही फॅक्ट आहे. परंतु 101वे नाट्य संमेलन हे कुठे होणार आहे हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 101व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी आहेत आणि 100वे संमेलन हे डॉक्टर जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली होती आणि याची सुरुवात पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेली होती. पुढचा प्रश्न, जागतिक वन दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, कालचा दिवस आपण जागतिक वन दिवस म्हणून साजरा केलेला आहे. तर या संदर्भात थोडीशी डिटेल माहिती पाहूया. वन दिवसाची सुरुवात ही 2013 मध्ये झालेली आहे. याचे आयोजक आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन. 2026 ची थीम होती फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स म्हणजे वन आणि अर्थव्यवस्था. 21 मार्च हा दिवस का निवडला गेला? तर उत्तर गोलार्धामध्ये या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये शरद ऋतूची सुरुवात ही या दिवशी होते. तसेच दिवस व रात्र हे या दिवशी समान असतात, म्हणजे निसर्ग संतुलनाचे हे एक प्रतीक मानले जाते. भारताची वन विभाग माहिती कशी असते? तर वन आच्छादन हे 21.76% आहे. क्षेत्रफळ आहे तर तुम्हाला आकडा दिसतच आहे. जागतिक क्रमांक आहे 9वा. वार्षिक वाढ या बाबतीत 3रा क्रमांक आहे. तसेच 1988 या साली भारताचे राष्ट्रीय वन धोरण हे जाहीर झालेले आहे. तर आपण वन दिवसाबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. लक्षात ठेवा, 21 मार्च हा जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याआधीचा 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस, तर आजचा दिवस म्हणजे 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हे तीनही दिवस आपल्याला वनाच्या अनुषंगाने म्हणजे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर हे कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. डिजिटल ट्विन उपक्रम हा नुकताच व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. बंदराचं नाव पुन्हा एकदा सांगतो, व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. ठिकाण आहे थुथुकुडी, तामिळनाडू. यापूर्वीचं या पोर्टचं नाव होतं तुतीकोरीन बंदर. उद्घाटन याचं केलेलं आहे सर्वानंद सोनोवाल, जे पोर्ट्स अँड शिपिंग अँड वॉटरवेज मंत्री आहेत यांनी. इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड याने हे डिजिटल ट्विन हे विकसित केलेलं आहे. आता याचं नेमकं वैशिष्ट्य काय? तर भारतातील पहिले प्रमुख बंदर आहे ज्यामध्ये डिजिटल ट्विन तंत्रज्ञान सुरू झालेले आहे. आता नेमका डिजिटल ट्विन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू किंवा प्रणालीचा रिअल टाइम डिजिटल मॉडेल तयार करणे, बंदरातील सर्व क्रिया म्हणजे जहाज येणे जाणे, विलंब, यंत्रणा, वातावरण हे डिजिटल स्वरूपात दिसणे, हे या डिजिटल ट्विनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरलेले आहे? तर व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा किती असतो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2 वर्ष, पर्याय क्रमांक 2 3 वर्ष, पर्याय क्रमांक 3 4 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 5 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.